गेलं तर भूषण गुळे असतील, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर मुंबईतील स्टारकास्ट खेळाडू त्यांच्या विरोधात या खेळाडूने खेळ केला होता आणि तिथून प्रभावित होऊन जर पाहायला गेलं तर याच्यावरती देखील या वर्षी नजरा खेळताना पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच कुठेतरी आज प्रिन्स राजे लांजा संघाने याच खेळाडूला आज रत्नागिरीच्या या गुणवान खेळाडूला आज लांजाच्या संघामध्ये स्थान दिले। समीर शिंदे देखील या मॅच मध्ये खेळताना दिसतील, अरबाज देखील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। सामन्याला सुरुवात होते। महेश दळवी ती मात्र ही पंचाची भूमिका पार पाडतायत। थांबा पंच 2 मिनिटं थांबायचं, एक कलेक्शन आपण दुरुस्त करतोय आणि त्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल। 1 मिनिट तोपर्यंत बॅट्समनची नावं सांगायची आहेत। सूरज आहेत नॉन स्ट्राईकला आणि सोहम आहेत। ओके सोहम बाटकर नक्कीच एक दर्जेदार खेळाडू उभरता सितारा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे। त्याच्याच विरोधात इथे मात्र सुमित वाघधरेला पाहतोय। मॅन फ्रॉम साखरपाचा हा खेळाडू आहे, आज लांजा संघातून खेळताना पाहायला मिळतोय। सुमित वाघधरे इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात। हो नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फटका तर चांगला खेळला, धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल। फटका तर जरूर इथे मात्र चांगला खेळला। सूरज जर पाहायला गेलं तर लिफ्टम घातक फलंदाज आहेत आणि याने देखील जर पाहायला गेलं तर जेव्हा यांनी क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा एक दर्जेदार खेळाडू म्हणून या खेळाडूकडे देखील ओळखलं जातं, परंतु या मागील या 2 वर्षामध्ये हे नाव कुठेतरी लुप्त होत चाललं होतं, परंतु पुन्हा एकदा या नावाला कुठेतरी उजाळा द्यावा लागेल। ओहो नक्कीच चांगला फटका खेळला आहे, फटका फसलाय देखील। निखिल आले चिरकाली, चिल डिपला गेला फलंदाज इथे मात्र सोम बाटकर बॅक टू द पॅव्हलियन जावं लागेल सोमला। न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर साहीला आपण पाहतोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साही, त्याच्या विरोधात इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती सुमित। ओहो नक्कीच या चेंडूवरती फटका फसलाय, स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात आणि एकच धाव असेल डिक्लेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल दिलाय आणि
तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 3 धावा फलकावरती. दीपक आडविलकर यांचं देखील आगमन झालं. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्यांना ओळखलं जातं, लांजाचा एक जबरदस्त बॅटर आहे. लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव या खेळाडूला यानंतर ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतील. परंतु या चेंडूवरती ऍक्शन वरती रिॲक्शन जरूर आले. लिव्ह केल्या चेंडूला, कारण का हा खूपच डावेष्टीच्या बाहेरचा आणि म्हणूनच सोडून दिला. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 धावा या फलकावरती जोडल्या गेल्या. तर एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करतायत, परंतु कुठेतरी एक्स्ट्रा एफर्ट आणि एक्स्ट्रा धावा. ओहो, आखो टप्प्याचा चेंडू आहे. वेगात चेंडू इथे मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय जरूर, परंतु थोडीशी दूर राहिलेत यष्टीरक्षक आणि म्हणूनच या चेंडूवरती पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू गेल्यानंतर धावसंख्येचं टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 धावा या फलकावरती लागले जात आहेत. 5 धावा या फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी सुमित वागदरेच्या माध्यमातून देखील पाहतोय आपण. सूरज वागदरे, सुमित वागदरे नक्कीच साखरपेचे हे 2 पुत्र. आणि सूरजचं जर पाहायला गेलं तर त्यांनी रत्नागिरीमध्ये शिफ्ट झाले आणि त्यानंतर रत्नागिरीचं टेनिस क्रिकेट विश्व हे त्यांनी देखील दणावून सोडलं. मुरुकवाडीतून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांनी देखील सातत्याने अधिराज्य गाजवलंय. परंतु सध्याच्या घडीला सुमित वागदरेला आपण गोलंदाजी मार्गवरती पाहतोय. बॅटिंगसाठी साही पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. गोलंदाजी चांगली होती, फलंदाजांची थोडीशी कसरत पाहायला मिळते. ओहो, जबरदस्त चेंडू आहे. वेगाने बीट केला जात आहे. या चेंडूवरती आडव्या बॅटने फटक्याला लपेटायचं होतं, कारण की या चेंडूमध्ये जर पाहायला गेलं तर उंची नव्हती आणि म्हणूनच आडव्या बॅटचा तो कडवा प्रहार इथे मात्र पाहायला मिळाला नाहीये. त्यावर रोखल्या गेल्या. पहिल्या षटकाची इथे मात्र सांगता झाली आणि या पहिल्या षटकामध्ये सुमित वागदरेचे इथे मात्र वर्चस्व पाहायला मिळालंय. पहिलं षटक 6 धावांचं राहिलंय आणि 1 विकेट देखील मिळवली. या गोलंदाजाने विकेट टेकरची भूमिका पुन्हा एकदा पार पाडली. मॅन फ्रॉम सौंदर्यचा एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं तेच इथे मात्र अरबाज हे देखील सध्याच्या घडीला आपण त्यांना देखील पाहतोय. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत अरबाज. या चेंडूवरती थोडासा एक्स्ट्रा बाउन्स इथे पाहायला मिळालाय आणि म्हणूनच पंचांनी इथे मात्र 1 बाउन्सचा इशारा देखील दिलाय. सफन द्वारगीर असतील, त्याचबरोबर महेश दळवी, अजून एक जर पाहायला गेलं तर जबरदस्त असा रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आज पंचांची भूमिका पार पाडतायत. ओहो, वेगात टाकलाय, परंतु या वेगाबरोबर जी अचूकता पाहिजे ती नाहीये आणि म्हणूनच पंच थोडस एक्सरसाइज करताना आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 8 धावा या फलकावरती रोखावे लागतील. या धावा सातत्याने जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावा या पहिल्या 2 चेंडूवरती खर्ची केलेत. कुठेतरी रोखावे लागतील या धावा. ओहो, नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर स्पेल एक रिझर्व मध्ये हा फटका खेळायचा होता, परंतु संपर्क नाहीये. सूरज जर पाहायला गेलं तर सातत्याने स्वतःला सिद्ध करण्याचा तो प्रयत्न करतायत. चांगला खेळाडू आहेत, परंतु क्रिकेट हा जर पाहायला गेला तर सरावाशिवाय आपण हा खेळ खेळू शकत नाही. वाटत असेल सोपा हा खेळ, परंतु तितका सोपा नाहीये, कारण का प्रत्येक चेंडूवरती चाली या वेगळ्या रचल्या जातात गोलंदाजीच्या माध्यमातून. ओहो, नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र जर पाहायला गेलं तर पॉइंटच्या दिशेने फटक्याला केले. टिकलर स्वरूपामध्ये ही धाव आली. चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेला. थोडासा वेग होता आणि या वेगाबरोबर थोडासा हलकासा बाउन्स देखील पाहायला मिळालाय. गुडलेन स्पॉट वरून हलकासा बाउन्स आणि एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. सतीश नाचनकर अजून एक रत्नागिरी जिल्ह्यातील जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. याने देखील जर पाहायला गेलं तर रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवले. षटकारांचा बादशाह, 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील या खेळाडूच्या नावावरती आहेत. आणि एक टुर्नामेंट जरूर आठवते, संगमेश्वर तालुक्यामध्ये एक टुर्नामेंट होते आणि त्याच टुर्नामेंटमध्ये 6 चेंडूमध्ये 5 षटकार या खेळाडूच्या विरोधात लगावले होते आणि त्याच गोलंदाजाला त्यांनी पुन्हा एकदा त्याची परतफेड केली होती. असे फलंदाज आहेत की त्यांना पाहायला मिळतील, परंतु सध्याच्या घडीला ओहो, समीर शिंदे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेत. तोपर्यंत जर पाहायला गेला तर एकेरी धाव आले. समीर शिंदे राजापूरचा अजून एक गुणवान खेळाडू, रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये यांना देखील ओळखलं जातं. एका या खेळाडूने देखील गाजवले. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 12 धावा फलकावरती लागलेत. तुळजा स्पोर्ट्स हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय.
हो नक्कीच बॅट स्विंग अप्रतिम आहे, संपर्क नाहीये आणि म्हणूनच धावा रोखल्या जातील. रोखायला लागतंय इथे मात्र फलंदाजांना आणि ते कामगिरी सध्याच्या घडीला अरबाज चोखरित्या करताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अरबाजच्या माध्यमातून. ओहो अजून एक जबरदस्त चेंडू वेगाने बीट केलाय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज देखील होऊन जाऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते आणि हीच अचूकता ही रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहिजे आणि ती अचूकता पाहायला मिळाली आहे. आणि म्हणूनच 2 षटकाची सांगता आणि या 2 षटकामध्ये 12 धावा 1 विकेट. या षटकामध्ये देखील फक्त 6 धावा आल्यात, विकेट नाही आहेत परंतु धावा रोखलेत. चांगली गोलंदाजी. या वर्षी ज्या खेळाडूचा बोलबाला या रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिलाय निखिल सारंग गोलंदाजी मार्फत पाहायला मिळालेत. निखिलच्या विरोधात इथे मात्र एकेरी धाव पहिल्या चेंडूवरती आले. बॅटची हलकीशी काढा इथे पाहायला मिळाली आणि त्यानंतर चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 13 धावा फलकावरती निखिल सारंग. जर पाहायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी राहिली या खेळाडूची. जय बैरी नाचणे संघाकडून खेळताना आपण जरूर या खेळाडूला पाहिलंय. ओहो नक्कीच वेग आहे आणि या वेगाने इथे मात्र बीट केलाय. रनआउटची संधी आहे. ओहो अटेम्प्ट इथे मात्र चुकलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक धाव जी आहे ती कंप्लीट केली आहे. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर क्रिकेटची सुरुवात ही अंडरम क्रिकेटने केली. अंडरम क्रिकेटमध्ये प्रभुत्व गाजवलं आणि त्यानंतर ओहो या चेंडूवरती इथे मात्र एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव जरूर आले परंतु त्यानंतर स्लॉट मध्ये आलेला चेंडूचा कार्यक्रम फिट केलाय. 6 धावेसाठी फटका केलाय. ओहो या चेंडूवरती देखील फटका केलाय परंतु या फटक्यावरती विकेट आली आहे का? नक्कीच त्याचं उत्तर आलंय. विकेट आली आहे. षटकार जरी तू घेतला असेल तरी तुला थांबवण्याची ती क्षमता माझ्यामध्ये देखील आहे आणि ती क्षमता दाखवल्यानंतर इथे मात्र विकेट आली आहे. निखिल सारंगच्या खात्यामध्ये ती विकेट आली आहे. चांगला झेल इथे मात्र बिलालने टिपलाय आणि म्हणूनच इथे 2 गाड्याच्या बोबदल्यावरती धावसंख्या 20 धावा या फलकावरती. यानंतरची अजून एक जबरदस्त मॅच एका बाजूला जर पाहायला गेलं तर जुगाई जयगड तर त्यांच्या विरोधात वैभव सात लांजा. एका बाजूला जयगड तर दुसऱ्या बाजूला लांजा असं द्वंद्व इथे मात्र पाहायला मिळेल. ही मॅच अप्रतिम होणार यात शंका नाहीये. वैभव सात लांजा या लांजाच्या संघाचं जर पाहायला गेलं तर वर्चस्व राहिले या रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पप्पू मुळे सरांचा हा संघ लांजातील एक जबरदस्त संघ ज्या संघाने या रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य केले असा हा संघ यानंतर खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला सुदर्शन मयकर हा देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल जो जुगाई जयगड संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. हो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र वेगात इथे मात्र टाकलाय बीट केलाय आणि याच वेगाने इथे मात्र बीट केल्यानंतर षटक जे आहे ते संपुष्टात आलंय. 3 षटकाची सांगता पाहायला मिळते आणि या 3 षटकामध्ये 21 धावा या धावफलकावरती लागल्यात.
प्रथमेश शोभणार इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. हो हो नक्कीच बॅटची हलकीशी कडा पाहायला मिळते. प्रथमेश शोभणार जर पाहायला गेलं तर एक सर्वोत्तम गोलंदाज आणि फलंदाज म्हणून यांना देखील पाहिलं जातं. याने देखील जर पाहायला गेलं तर आपली सुरुवात अंडरम क्रिकेट मधूनच सुरुवात केली. अंडरम क्रिकेट मध्ये या खेळाडूने देखील प्रभुत्व राहिला आणि त्यानंतर या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रवेश केला आणि याची देखील दहशत पाहायला मिळाली. हो हो नक्कीच वेगात टाकलाय, वेगाने बीट केलाय. सूरजला जावं लागेल, परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हलियन डीजे. प्रथमेश सोनार इथे मात्र कमबॅक केला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रथमेश सोनार जय भैरी नाचणी संघातून देखील खेळताना पाहायला मिळालंय. ओहो वाह, दांडी गुल सक्सेसफुल. आल्या पावरी माघारी परतणार पाहायला मिळत आहेत. प्रथमेश सोनार इथे मात्र वेगाने बीट करतायत आणि फलंदाज आले देखील, फलंदाज थेट गेले देखील. बॅक टू द पॅव्हलियन. गेल्या वर्षीची टेनिस सीझनची ट्रॉफी या खेळाडूने गाजवली होती. प्रथमेश सोनार जबरदस्त बॅटिंग गेल्या वर्षीच्या सीझन मध्ये पाहायला मिळाली होती. प्रथमेश सोनार वेगाने इथे मात्र बीट करतायत आणि बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. मोहम्मद शरीफ इथे बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक चेंडू आहे. ओहो वेगात पुन्हा एकदा बीट केला. शॉर्टम पुलला सक्सेसफुल करता आलं नाहीये. धाव इथे मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये, लेग बाईक स्वरूपामध्ये आल्या, कारण का बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडले जातील. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती या षटकामध्ये 2 विकेट आलेत. ओहो या चेंडूवरती बॅक टू द बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर ते समीर शिंदे चेंडूला कलेक्ट करतील, फेकी करतील. तोपर्यंत एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. जुगाई जयकर संघ जर पाहायला गेला तर सुदर्शन मयेकर, नरेश कोवळकर, सुमित हळदणकर, तेजस पडवळ, सुमित कदम, अमित पवार, निकेत बोरकर, अमन कदम आणि त्याचबरोबर अनिकेत हळदणकर, ओमकार मयेकर, राज देवरुकर आणि त्याचबरोबर भगवान रहाटे हे खेळाडू या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला वैभव वसाहत लांजा एक दर्जेदार संघ हा देखील खेळताना पाहायला मिळेल. या चेंडूवरती एकेरी धाव आली. धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती पाहायला मिळतात. या धावा सीत पवारला कुठेतरी या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. सॉरी 25 धावा झालेत. 26 धावांचं इथे माफक आव्हान असेल. 24 चेंडू आहेत आणि या 24 चेंडू मध्ये फक्त 26 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. प्रिन्स राजे लांजा संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी रोखलं गेलं इथे तुझा स्पोर्ट्स संघाला. आणि पाहायचं दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय.
जर आपल्याला संघ रोखू शकतो तर आपण देखील रोखू शकतो. फक्त इथे आपल्यामध्ये ती जिद्द हवी, ती चिकाटी हवी आणि त्याच जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावरती आपल्याला हे युद्ध इथे मात्र लढायचं आहे. पाहिजे कशा प्रकारे हे द्वंद्व जे आहे ते खेळलं जाईल. परंतु सध्याच्या घडीला आपण विश्रांती घेतोय, जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ओटू डीजे. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. वैभव वसात लांजाच्या विरोधात इतिमध्य जुकाई जयगड, दोन बलाढ्य संघ आणि या मॅच मध्ये दोन बंधू खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला अजय तर दुसऱ्या बाजूला विजय. अजय चव्हाणचा जर विचार केला तर WCC ची स्पर्धा गाजवून आलाय, कारण का मेडन षटक या त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं होतं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते या वर्षी या खेळाडूने जर पाहायला गेलं तर प्रभावित केलंय आणि म्हणूनच WCC धमाका चषक 2025 ही स्पर्धा गाजून आल्यानंतर या स्पर्धेकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा खेळताना पाहायला मिळतील. अजय चव्हाणचा खेळ कसा राहील यावरती देखील प्रेक्षकांच्या नजरा, परंतु सध्याच्या घडीला नजरा या खेळताना पाहायला मिळतात गणेश पवारवरती आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर प्रथमेश सोनारवरती, कारण का हे जबरदस्त बॅटर आहेत. कशा प्रकारे हे द्वंद्व खेळलं जाईल हे देखील पाहावं लागेल आणि या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंदार सुर्वे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. त्यांच्या विरोधात गणेश पवार एक जबरदस्त बॅटर म्हणून देखील ओळखले जातात आणि ती ओळख इथे मात्र दाखवावी लागेल. परंतु अपोजिट संघ देखील कमी नाही आहे, धावांची पुंजी कमी आहे परंतु क्षमता जास्त आहे धावा रोखण्याची. ओहो, पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय, फेकात टाकलाय आणि सांगितलंय हे युद्ध सुरुवात झालंय. जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत हे युद्ध इथे मात्र थांबणार नाहीये. जबरदस्त चेंडू वेगाने इथे मात्र टाकलाय. फलंदाजांच्या काळजावरती कसा वार करायचा हे गोलंदाजाला अचूक माहिती आहे आणि तोच अचूक टप्पा इथे मात्र पाहायला मिळालाय. ओहो, थोडासा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांना एक्सरसाइज करायला भाग पाडली. म्हणजेच काय तर पंचांनी एक्स्ट्रा धावीचा इशारा दिलाय. एक्स्ट्रा धावीने श्री गणेशा केला. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत एक धाव म्हणजेच धावसंख्येला आरंभ झालाय. आता ती धावसंख्या आपल्याला 26 धावांपर्यंत पोहोचायची आहे, म्हणजेच मुक्कामी पोहोचायचा विजयाच्या. ओहो, नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा, सातत्याने एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्च केल्या जातात, परंतु एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील. कारण की या मॅच मध्ये आपल्याला जिंकायचं, या स्पर्धेतील आव्हान आपल्याला टिकवायचं आहे, तर एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील. सध्याच्या घडीला आपण मंदार सुर्वेला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती एक्स्ट्रा धावा. पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय परंतु तोच टप्पा कुठेतरी या दोन चेंडूवरती विसरलेत. ओहो, या चेंडूवरती बॅट एकीकडे फिरली आहे परंतु फटका एकीकडे गेलाय, परंतु नुकसान नाही आहे, ही महत्वाची बाब आहे. एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने इथे मात्र फटका केला आणि त्यानंतर इथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी देखील या चेंडूला कलेक्ट केलं, फेकी घडले. ओहो, प्रथमेश सोनार स्ट्राइक वरती, त्यांच्या विरोधात एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. थोडस प्रथमेश सोनार पासून लांब ठेवलाय आणि आज चेंडू आपल्याला जर पाहायला गेला तर फटक्यांपासून वाचवू शकतो आणि तो चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय आणि धावा रोखल्या गेल्या. धाव संख्येचं टोटल आतापर्यंत 3 धावा, जैसे ते लढत इथे मात्र पाहायला मिळते.
ओहो पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर तीच रणनीती आणि त्याच रणनीतीमध्ये धावा रोखल्या गेल्या तर जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. प्रथमेश सोनार वारंवार प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न कुठेतरी अपुरे पडतायत कारण का सेव्हॉग स्टाईलने ते बॅटिंग करतायत. म्हणजेच काय तर पायांची मुवमेंट कुठेच नाहीये. पायांची मुवमेंट कुठेतरी दाखवावी लागेल. ओहो पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर रणनीती तीच आहे परंतु त्या रणनीतीमध्ये तो अचूकता हवी टप्प्याची ती नाहीये आणि म्हणूनच एक्स्ट्रा धावा या धावफलकावरती. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 4 धावा या धावफलकावरती लागलेत. पहिले षटक अजून देखील प्रगती पथावरती आहे. 4 धावा या धावफलकावरती. हो पुन्हा एकदा वेगाने बीट केलाय. थोडस जर पाहायला गेलं तर उंची कमी आहे या चेंडूवरती आणि म्हणूनच प्रथमेश तोनार या चेंडूवरती फसताना पाहायला मिळालेत. गोलंदाजाच्या या चक्रव्यूहामध्ये प्रथमेश तोनार आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत परंतु त्या अभिमन्यूची भूमिका कुठेतरी बजवावी लागेल. म्हणजेच काय तर हे चक्रव्यूह इथे मात्र भेदावं लागेल प्रथमेश तोनारला. ओहो नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकेरी धावाने धावसंख्येचं टोटलचा जर विचार केला तर 5 धावा या धावफलकावरती लागलेत. 5 धावा या धावफलकावरती जसाच तसं उत्तर दिलं गेलंय. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर पहिलं षटक 6 धावांचं ठरलं होतं. 1 विकेट आली होती. या दुसऱ्या इनिंग मध्ये फक्त 5 धावा आल्यात आणि विकेट नाहीये फक्त 5 धावा आल्यात. जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक इथे मात्र संपुष्टाचा आणि या पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी मंदार सुर्वेची राहिली आहे. उर्वरित 18 चेंडू आहेत आणि या 18 चेंडू मध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 18 चेंडू 19 धावा. अठरा चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. आम्हाला इथे थोडीशी चुकीची माहिती मिळाली. गोलंदाजी मार्फत शरीफला आपण पाहतोय. ओहो थोडस जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा बाउन्स आहे आणि म्हणूनच पंचांनी या चेंडूला एक्स्ट्रा धावेसाठी घोषित केले. एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील कारण का आपल्याकडे ती धावांची पुंजी कमी आहे. जेवढे धावे आहेत आणि तेवढ्या धावांसाठी कुठेतरी रोखावं लागेल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव आहे का? नक्कीच एक्स्ट्रा धाव आहे कारण का सातत्याने पंच आमच्या दिशेने वळत आहेत म्हणजेच एक्स्ट्रा धावा. टायटॅनिक पोच इथे मात्र पंचांनी दिल्यानंतर एक्स्ट्रा धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. ओहो फुलटॉस चेंडू आहे समोरच्या दिशेने इथे मात्र फटका खेळला गेला. बॅक टू द बॉलर फटका जाईल हा वार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. 6 धावेसाठी फटका पाहायला मिळाला. आता मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि याच चेंडूवरती एक्स्ट्रा हाईट आणि याच बरोबर पंचांनी नोचा इशारा कारण का एका षटकामध्ये 2 बाउन्स पाहायला मिळाले आणि म्हणूनच पंचांनी इथे मात्र नो चेंडूचा इशारा केलाय म्हणजेच फ्रीट असेल. चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि या परिवर्तनामध्ये आले ती एकेरी धाव. एकेरी धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 15 धावा फलकावरती 26 धावांचं माफक आव्हान होतं. 15 बनवलेत. अजून देखील 11 बनवायचे आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. हो नक्कीच शॉर्ट पुलला सक्सेसफुल करता आलं नाहीये. स्क्वेअर लेग रीजन मध्ये फटक्याला केल्यानंतर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केल्या जाते. सफाई दाखवली आहे. थोडस जर पाहायला गेलं तर पावसाळी क्रिकेट आहे आणि या पावसाळी क्रिकेटमध्ये आपल्याला अशा प्रकारे धावा ज्या आहेत त्या घेताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात फलंदाज आणि तेच केलंय या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 17 धावा या धावफलकावरती. या चेंडूवरती शॉर्ट पुलला केलंय का सक्सेसफुल पॉवरफुल खणखणीत शानदार षटकार. 6 धावांसाठी थेट गेला हा चेंडू सीमारेषा पार. षटकार.
डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये इथे धावा आल्या पूर्णपणे 6 आणि याच बरोबर मॅचला केले फिनिश. प्रथमेश सोनारने आपल्या स्टाईल मध्ये 6 धावांसाठी केलाय वार. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. देखील फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली आणि म्हणूनच